मेन महालात अगदी रस्त्यावर असलेलं मंदिर म्हणजे श्री पाताळेश्वर मंदिर नागपूर. हा एक पुरातन गेट आहे, त्याला रिनोव्हेशन झालेलं आहे आणि आता आपण मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ. फोटो किती मस्त आहे बघ, किती सुंदर आहे ना. इथे बघ ज्योत पण सुरू आहे. पाताळ म्हणजे हेल, तिथेही त्याची आपल्या महादेवाची नामख्याती तेवढीच वर्चस्वाला आहे जेवढी आपल्या पृथ्वीवर आहे. त्याला म्हणतो आपण पाताळेश्वर महादेव. त्याची एक स्टोरी आहे. त्या स्टोरीचं उल्लेख पात्र जे आहे ते आहे महर्षी मार्कंडेय ऋषी. सप्त चिरंजीवांपैकी अजून एक चिरंजीव म्हणजे मार्कंडेय. मृकंड नामक ऋषींनी अपत्य प्राप्ती व्हावी याकरिता घोर शिवाराधना केली. शंकराने प्रसन्न होऊन अपत्य देऊ केले आणि सांगितले की दीर्घायुषी पुत्र हवा असल्यास तो मूर्ख असेल आणि बुद्धिमान पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी होईल. म्हणून आपल्या मार्कंडेयाला केवळ 16 वर्षाचे आयुष्य लाभले. मृकंडाचा मुलगा म्हणून मार्कंडेय नावाने तो प्रसिद्ध झाला. त्याच आपल्या मार्कंडेयाने त्याचा आयुष्याचा सर्व काळ शिवपूजनात घालवण्यास प्रारंभ केला. पुढे 16व्या वर्षी मृत्यू समय आला असता यमदूत मार्कंडेयाचे प्राणहरण करण्याकरता आला. दूत मार्कंडेयाचे प्राणहरण करण्याकरता आले तेव्हा शिवलिंग छातीशी धरून शिवस्मरण करणारा मार्कंडेयापर्यंत त्याचे पाश म्हणजे हात किंवा फासे पोचेनात झाले. शेवटी यम स्वतः मार्कंडेयासमोर उपस्थित झाला आणि त्याने पाश टाकला. यमाचा पाश मार्कंडेयाबरोबरच शिवलिंगाभोवतीही पडल्याने त्या शिवलिंगातून तत्क्षणी साक्षात शंकर प्रगट झाले म्हणजेच आपले महादेव आणि त्यांनी यमधर्मास तेथून हाकलून लावले. मृत्यूची वेळ टळून गेल्याने आणि शिवभक्तीने प्रसन्न झाल्यामुळे शंकरांनी मार्कंडेयास कालांतरापर्यंत आयुष्य बहाल केले. त्यामुळेच मार्कंडेय हे 8वा चिरंजीव असे प्रसिद्ध झाले. तसेच 18 महापुराणांपैकी एक पुराण म्हणजेच मार्कंडेय पुराण त्याच्या नावे प्रसिद्ध आहे. कानावर पडलेली खूप जुनाट गोष्ट म्हणा किंवा आतापर्यंत पण लोक पाळतात, ऐकतात, एकमेकांना सांगतात, त्यातलीच ही गोष्ट की मंदिरात कायमस्वरूपी कोणीच गुरुजी किंवा पंडित वगैरे नसतात आणि बाहेर पण एकच फुलवाला असतो. कारण असं म्हणण्यात आहे, म्हणजे ताईंनी पण मला सांगितलं की तिने पण ऐकलेलं आहे आणि बाहेरही लोक असे बोलतात की ह्या मंदिरात अस्तित्वाला एक नाग आता पण आहे आणि असंही म्हणलं जातं की तो नाग समजा आपल्याला दिसला तर 24 तासाच्या आत किंवा काही वेळेच्या आत ज्याला तो साप दिसतो तो मृत्यू पावतो, म्हणजे त्याचा जन्म तिथेच थांबतो. आता विश्वास ठेवायचा की नाही, पण आम्हाला तरी या खेपेत कुठलाही नाग तिथे दिसला नाही, पण आता म्हणतात त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते. तर अशी काहीशी स्टोरी ही आपल्या महालातल्या पाताळेश्वराची आहे. असेच व्लॉग्स बघण्याकरिता आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट मंदिरामध्ये नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय, नमस्कार.